नमस्कार. आशिष दत्तू मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण वैभव सूर्यवंशीचे एकूण 5 महत्त्वाचे रेकॉर्ड्स विक्रम त्याने कोणते केलेले आहेत याची माहिती पहिल्या भागामध्ये घेतली होती. आजचा आपला दुसरा भाग घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे कोण असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट, क्रिकेटबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता भाग दुसरा सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आलं तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 5 विक्रम वैभव सूर्यवंशी पाहिलेले आहे. आता पुढचे विक्रम काय आहे ते आपण आता जाणून घेऊया. IPL मध्ये एका डावामध्ये 11 षटकार ठोकणारा सर्वात युवा फलंदाज तो ठरला होता. ज्या मॅचमध्ये त्याने शतक मारलं होतं त्याच सामन्यामध्ये त्याने एकूण 11 षटकार मारलेले होते आणि त्याने मुरली विजयच्या षटकारांची बरोबरी केली होती. मुरली विजयने देखील एका सामन्यामध्ये एका डावात 11 षटकार मारलेले होते. म्हणजे हे त्याने भारतीय फलंदाजी बरोबरी केली होती. सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीचा हा रेकॉर्ड आपण सांगत आहे. पुढचा त्याचा विक्रम आहे अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये. लक्षात ठेवा, अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा आणि मोठी धावसंख्या करण्याचा त्याचा विक्रम आहे. वैभव सूर्यवंशीच्या नावावरती आहे. त्याने 2026च्या अंडर-19च्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध एकूण 175 धावा केल्या होत्या. असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आणि भारतीय खेळाडू जो अंडर-19 मध्ये एवढी मोठी कामगिरी करून त्याने भारताला विश्वविजेतेपद पटकावून देण्यामध्ये मोलाची कामगिरी केली होती. पुढचा त्याचा विक्रम आहे अंडर-19च्या अंतिम सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने एकूण 15 षटकार मारले होते. युवा वन डे सामन्यात एका डावात ठोकलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. म्हणजे अंडर-19ची विश्वचषक स्पर्धा ही 50-50 षटकांची असते. हे सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून मी सांगत आहे. या 50 वन डे प्रमाणे फॉर्मॅट असतं. अंडर-19चे फक्त 19 वर्षा आतील खेळाडू हे स्पर्धा खेळू शकतात. अंडर-19च्या अंतिम सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने जो रेकॉर्ड केला होता 15 षटकार 6 मारले होते. एका डावात युवा खेळाडूने वन डेमध्ये हे ठोकलेले सर्वाधिक षटकार आहे. हा एक विक्रम त्याच्या नावावरती झाला होता. आणि पुढचा विक्रम त्याचा आहे लिस्ट A म्हणजे प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावरती केलेला आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत वय वर्ष 14 आणि 272 दिवसांचा असताना त्याने 36 चेंडूत विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक ठोकलेलं. विजय हजारे ट्रॉफी ही देशांतर्गत खेळली जाणारी मानाची क्रिकेटमधली स्पर्धा आहे. सर्वसामान्य जनतेला समजावं, क्रिकेटबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आपण हे व्हिडिओ प्रसारित करीत आहोत. आणि त्याचा पुढचा या भागातला शेवटचा विक्रम हा आहे की अरुणाचल प्रदेश विरुद्ध शतकीय खेळीत म्हणजे या विजय हजारे ट्रॉफीतील अरुणाचल विरुद्ध त्याने शतकीय खेळी केली होती. त्याने 59 चेंडूमध्ये 150 धावा पूर्ण केल्या होत्या. म्हणजे लिस्ट Aच्या सामन्यांमध्ये सर्वात वेगाने 150 धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावरती आहे. जो सर्वात पहिले एबी डिव्हिलियर्स म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट फलंदाज आहे. एबी डिव्हिलियर्सच्या नावावरती होता हा रेकॉर्ड. त्याने लिस्ट Aच्या सामन्यामध्ये 64 चेंडूमध्ये 150 धावा केलेल्या होत्या. तर एबी डिव्हिलियर्स या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा त्याने विक्रम मोडला होता. अशा रीतीने आज आपण वैभव सूर्यवंशीचे राहिलेले 5 रेकॉर्ड म्हणजे भाग 2 च्या माध्यमातून सांगितलेले आहे. आणि आता शेवटचा तिसरा भाग देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होणार आहोत. एकूण वैभव सूर्यवंशीचे 15 रेकॉर्ड्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत. चॅनलला जर नवीन आला असेल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. जे असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.